नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये तुमच्या गुंतवणूकविषयक प्रश्नांची उकल आपण करत असतो. विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करत असतो. मान्यवरांकडून विश्लेषण आणि त्यांचे मार्गदर्शन घेत असतो. आणि सर्वसाधारणतः डिसेंबर जानेवारी महिना आला की तो नोकरदार वर्गाला खास करून मी म्हणेन की एक ईमेल येत असतो आणि इन्व्हेस्टमेंट प्रूफ सादर करण्याची मागणी होत असते, कारण पुढे टॅक्स वगैरे सगळ्या मग फॉर्मॅलिटीज असतात. आणि तेव्हा कदाचित मग काही व्यक्ती गोंधळून जातात की डिसेंबर जानेवारीला कशा प्रकारे हा ईमेल आला आणि काय नेमकं करायचं. आणि मग इन्व्हेस्टमेंट प्रूफ काही वेळा थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न निर्माण होतो. आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, स्वागत. आणि जसं आपण म्हटलं, डिसेंबर एंड जानेवारीला साधारण हा ईमेल यायला सुरुवात होते. तर मुळात तुम्हाला पहिलं हेच बेसिक अगदी आपण पासून सुरुवात करू आपल्या प्रेक्षकांसाठी की इन्व्हेस्टमेंट प्रूफ म्हणजे आपण नेमकं कशाला म्हणायचं आणि याच महिन्यात अशा प्रकारचे मेल्स काय येतात? अश्विन, इन्व्हेस्टमेंट प्रूफ म्हणजे ज्या करबचत होण्यासाठी जी गुंतवणूक आवश्यक आहे त्या गुंतवणुकीचे जी केलेली असते त्याचे कागदोपत्री पुरावे. बरोबर. आणि हे पुरावे विविध प्रकारची जी करबचत गुंतवणूक आहे ती, तशीच काही खर्च आपण करतो जसं ट्युशन फी, त्याच्यासाठी सुद्धा आपण त्याचा करबचत म्हणून आपल्याला वापर करता येतो, त्याचेही पुरावे ह्याला इन्व्हेस्टमेंट प्रूफ म्हणतात. आता तुझा जो प्रश्न आहे की याच महिन्यात हे कसं काय येतं, तर त्याचं कारण असं आहे की आयकर कायद्यानुसार एम्प्लॉयरची जबाबदारी आहे की जो कर कापायचा आहे पगारातनं तो योग्य प्रकारे कापला गेला पाहिजे. आणि त्यासाठी ज्या वजावटी एम्प्लॉई किंवा कर्मचाऱ्याला मिळत असतील त्या वजावटीसाठी करबचत गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आणि ही करबचत गुंतवणूक केली की नाही याची पडताळणी पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ती एम्प्लॉयरला पडताळून घेण्याकरता हे पुरावे किंवा हे प्रूफ्स एम्प्लॉई कडनं सादर होणं हे आवश्यक आहे. जर तसे पुरावे सादर केले नाहीत तर ही पडताळणी करता येणार नाही आणि त्यामुळे एम्प्लॉयरला त्याचा योग्य कर कापता येणार नाही. म्हणून अशा पद्धतीची हे ईमेल येत असतात. आर्थिक वर्ष 31 मार्चच्या आसपास संपायच्या आधीच 2-3 महिने तुम्हाला एक प्रकारचं हे रिमाइंडर असतं की तुम्ही अशा पद्धतीने गुंतवणूक नसेल केली तर ती करा आणि ती केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे एम्प्लॉयरला सादर करा, जेणेकरून तुमची करकपात योग्य पद्धतीने होऊ शकेल. पण मग साधारण कोणत्या प्रकारचे हे जे पुरावे असतात ते आपल्याला इकडे देणं अपेक्षित आहे? अश्विन, कर्मचाऱ्याचा जो पगार असतो त्यांना जे वजावटी वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात त्या साधारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की कलम 80C म्हणजे कलम जे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यात PPF, LIC किंवा राष्ट्रीय बचत पत्र, विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या कर वाचू शकतो, जेणेकरून हाऊसिंग लोनचं प्रिन्सिपल आहे, एखादं 5 वर्षाचं बँक फिक्स डिपॉझिट आहे त्याच्यातूनही कर वाचू शकतो. तर ह्या कायद्यामध्ये विविध पर्याय दिल्यामुळे त्या पर्यायापैकी जो पर्याय किंवा जी गुंतवणूक एम्प्लॉयनी केली असेल त्याचा पुरावा इन्व्हेस्टमेंट प्रूफ म्हणून होऊ शकतो, पहिली गोष्ट. तसंच विविध वजावटीमध्ये वैद्यकीय विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स याचाही पुरावा आपण देऊ शकतो आणि आपला वजावट मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच कर्मचाऱ्यांना HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स असतो, घर भाडे भत्ता असतो, त्याचप्रमाणे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन म्हणजे सुट्टीच्या वेळी आपण गावाला जाऊ शकतो आणि त्याच्याकरता वेगळा भत्ता मिळू शकतो. हे सगळे भत्ते हे अदरवाईज करपात्र आहेत, परंतु तुम्ही जर पुरावे सादर केले तर तुम्हाला करमुक्त तुम्ही हे मागू शकता. आणि त्यासाठी हाऊस रेंट अलाउन्सची भाडे पावती किंवा लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन साठी ज्या ठिकाणी आपण प्रवास केला त्याचं तिकीट किंवा तसा दुसरा काही पुरावा, अशा पद्धतीने पुरावे हे येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना कल्पना असेल आणि आपल्यालाही माहिती असेल की गृह कर्ज म्हणजे हाऊसिंग लोन याची फार मोठी वजावट हल्ली मिळते, जवळपास 2 लाखाचं व्याज आणि मुद्दल पण ATC मध्ये त्याची वजावट मिळते. त्यामुळे त्याचाही पुरावा योग्य वेळेला सादर होणं आवश्यक आहे. त्यामुळे विविध प्रकारचे कागदोपत्री पुरावे जेणेकरून आपला कर वाचू शकेल हे ह्याच्यात अंतर्भाव होऊ शकतो. याच्यात एक गोष्ट अश्विन मी तुला सांगेन आणि आपल्या प्रेक्षकांनी ती लक्षात ठेवावी, ती अशी की हल्ली बऱ्याच वेळा हे पुरावे कागदोपत्री अवेलेबल नसतात. म्हणजे हा पुरावाही डीमॅट फॉर्म मध्ये असू शकतो किंवा पुरावाही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्याला ईमेल येऊ शकतं. त्याचा एक साधा प्रिंटआउट आपण सबमिट केला तरी पुरतं. हाऊसिंग लोनच्या बाबतीत प्रोव्हिजनल सर्टिफिकेट मिळू शकतं, कारण फायनल सर्टिफिकेट तुम्ही वर्षभरात पूर्ण लोन फेडल्यावर मिळतं. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट दिलं तुम्ही तरी पुरेसं आहे. त्यामुळे कागदोपत्री पुरावे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे पुरावे मिळतील तेही असे सर्व प्रकारचे पुरावे आपण सादर करू शकतो. बरं, याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा, हे तर आपण जर केलेलं असेल तर सादर करणार, पण अशा प्रकारची गुंतवणूक झालेली नसेल आणि समजा मेल आला तर काय करायचं? हा एक फार मोठा प्रश्न असतो की साधारण डिसेंबर जानेवारी पर्यंत ही गुंतवणूकच झाली नाही माझी, आणि म्हणून मी आता सांगितल्याप्रमाणे काही काळ तुम्हाला दिलेला असतो, तुम्हाला एक डेडलाईन दिलेली असते की 31 जानेवारी किंवा 31 डिसेंबर, जेणेकरून मधल्या काळात तुम्ही गुंतवणूक करू शकता.
इनडायरेक्टली एक प्रकारचं रिमाइंडर असतं की अरे तुम्ही कर बचत करण्याकरता जे गुंतवणुकी आवश्यक आहे ते आता तरी करा, जर आधी झाली नसेल तर. आणि अशा पद्धतीने जर गुंतवणूक झाली तर ते पुरावे लगेच तुम्ही सादर करू शकता. परंतु अशा पद्धतीने गुंतवणूक झाली नाही तर मात्र तुमचा कर कापला जाईल. त्यामुळे ही गुंतवणूक होणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यामुळे हे ईमेल आहे हे एक प्रकारचा आपल्याला एक रिमाइंडर समजून त्या पद्धतीने ही गुंतवणूक लगेचच पुढच्या काही काळात करणं आवश्यक आहे. आणि जर कायद्याचा आपण विचार केला तर गुंतवणूक करण्याची जी मर्यादा आहे ती 31 मार्च आहे. पण मग तरी पण आपण डिसेंबर जानेवारीमध्ये प्रूफ का सबमिट करतो, त्याच्या मागे काय रिझन? हा एक चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मी 31 मार्च पर्यंत जरी गुंतवणूक केली तरी माझा कर वाचणार आहे. मग मला आता जानेवारीमध्ये किंवा डिसेंबरमध्ये हे काम का सांगतात? त्याचं कारण आहे ते आयकर कायद्याच्या 192 कलमामध्ये आहे. या 192 कलमाप्रमाणे एम्प्लॉयरची नुसती जबाबदारीच नाही तर योग्य कर त्यांनी कापून घेणं आणि त्याच्याकरता ज्या ज्या वजावटी एम्प्लॉईला मिळणार आहेत त्या एम्प्लॉईला त्या वजावटी देणं, या सगळ्याची पडताळणी करणं हे एम्प्लॉयरचं काम आहे. आणि त्यामुळे निश्चितच एम्प्लॉयरला बघायचं असतं साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये की ह्या करबचत गुंतवणुकी झाल्या आहेत की नाही. आता तू म्हटल्याप्रमाणे 31 मार्च पर्यंत अगदी शेवटी गुंतवणूक करू शकतो. परंतु ही गुंतवणूक जर त्यावेळेपर्यंत नाही झाली, काही कारणामुळे ती करता आली नाही, तर त्याच्यावरचा जो कर आहे तो एम्प्लॉयरला शेवटल्या महिन्यात कापायला लागेल. आणि जवळपास आपल्याला माहिती आहे की 1 ते 1.5 लाख किंवा 2 लाखापर्यंतची करबचत गुंतवणूक आपण करू शकतो. याच्यावरचा 30% जवळपास 60,000 कर जर ती गुंतवणूक नाही झाली तर तो कापायला लागेल आणि कदाचित तो शेवटल्या महिन्यात एम्प्लॉईला पगारच मिळणार नाही. आणि म्हणून जरी ती कायद्याने मुदत 31 मार्च असेल तरी एम्प्लॉयर काळजीपूर्वक म्हणजे त्या काळजीने की शेवटल्या महिन्यात पगार मिळू नये अशी वेळ येऊ नये म्हणून साधारण डिसेंबर जानेवारीचीच मुदत ठेवतो. कधी कधी काही कंपन्या फेब्रुवारीपर्यंत वेळ देतात, पण शक्यतो आधी मुदत अशी की एप्रिल पासून तुम्हाला आतापर्यंत जवळपास 8 ते 9 ते 10 महिने तुमच्या हातात आहेत. त्यामुळे तुम्ही त्या इतक्या महिन्यात तुम्ही करबचत गुंतवणूक खरी तर केली पाहिजे. कायद्याने जरी 31 मार्च असेल तरी तुम्ही आधी गुंतवणूक करून तुमचे करकपात योग्य होण्याच्या दृष्टीने पावलं आधीच उचलली पाहिजे. त्यासाठी जरी कायद्याची मुदत 31 मार्च असली तरी डिसेंबर जानेवारीपर्यंत तुम्हाला हे सर्व करायला लागतं. खरंय, एक महत्वाचा मुद्दा सरांनी इकडे मांडलेला आहे. आणि एक मला वाटतं हे कन्फ्युजन सर आपल्या सगळ्यांचं दूर झालं असेल की नेमकं 31 मार्च डेट असताना आपण डिसेंबर जानेवारीमध्ये का अशा प्रकारचे प्रूफ्स जे आहेत ते मागितले जातात आणि सादर करतो. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा घेणार आहोत. तो म्हणजे जर नोकरी आपण त्या वर्षभरामध्ये बदलली तर मग नेमका इन्व्हेस्टमेंट प्रूफ जो आहे तो कुठल्या नोकरीला कंपनीत सादर करायचा आहे, जुन्या की नव्या, याच्यासारखे आणखी काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत. ब्रेक नंतर पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. योग्य करकपातीबद्दल बरंच काही आपण जाणून घेतोय. कर सल्लागार संजीव गोखले आपल्या सोबत आहेत, तपशीलवार ते मार्गदर्शन करतात आपल्याला. सर, ब्रेक पूर्वी ज्याचा मी उल्लेख केला होता की वर्षभरात समजा एखाद्या व्यक्तीने नोकरी बदलली तर मग इन्व्हेस्टमेंट प्रूफ जे सादर करायचे असतात ते मग जुन्या एम्प्लॉयरला का नवीन, काय त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन? त्याच्यात प्रोव्हिजन अशी स्पेसिफिकली नाहीये, पण प्रॅक्टिकली आपण जर विचार केला तर साधारण ही प्रक्रिया एप्रिल पासूनच सुरू होते. म्हणजे एप्रिलला आपल्याला डिक्लेरेशन द्यायला लागतं, बरोबर, जिथे आपण एम्प्लॉयमेंट आपली असते, बरोबर. आणि त्या डिक्लेरेशनच्या बेसिसवर एम्प्लॉयर आपला टॅक्स कापणं सुरू करतो एप्रिल मे. आणि दर पगाराच्या स्लिपमध्ये आपल्याला दिसतं की माझी काही टॅक्स वजावट होते, कापात होते. आता जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा मध्येच कधी नोकरी बदलली तर ह्याचा अर्थ असा नाही की त्या एम्प्लॉयरनी जी करकपात करताना जे काही कॅल्क्युलेशन केलंय ते तुमच्या ह्या सगळ्या गुंतवणुकी धरून कॅल्क्युलेशन केलेले आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी कायद्यानुसार अशी होते की त्या गुंतवणुकी प्रत्यक्ष झाल्यात की नाही. त्यामुळे जरी तुमची नोकरी तिथून सुटली असेल तरी कायद्यानुसार तुम्ही त्यांना बंधनकारक आहे तुमच्यावर की ती तो प्रूफ जे आहे ते तुम्ही त्याला सबमिट करणं. आता डेफिनेटली तुम्ही नवीन नोकरी जेव्हा जॉईन करता तर तिथेही तुमची करकपात सुरू होते, तिथेही त्या प्रूफचा उल्लेख असू शकतो किंवा तुमच्याकडनं डिक्लेरेशन घेतलं जातं. आता इथे एक थोडासा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असा येतो की नवीन एम्प्लॉयर त्याच्या पद्धतीने कर कपात करतो फक्त उरलेल्या महिन्याकरता. आणि म्हणून आम्ही नेहमी आमच्या क्लायंटना सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही नोकरी बदलाल तेव्हा आधीच्या नोकरीमध्ये जे काही महिने तुम्ही ह्या आर्थिक वर्षात असाल त्या आर्थिक वर्षातल्या महिन्यांचा संपूर्ण हिशोब म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा आणि आधी तुम्ही ज्या वजावटी घेणार त्याचा आणि तुमचा जो कर कपात झाली आहे त्याचा तुम्ही नवीन एम्प्लॉयरला तो सगळा हिशोब द्या, जेणेकरून तुमचा योग्य करच कापला जाईल. नाहीतर काय होतं की नवीन एम्प्लॉयर तो टॅक्स कापताना बेसिक 2.5 लाखाची जी मर्यादा आहे ती सोडून टॅक्स कापतो आणि तुमचा कर कपात कमी होते. आणि हे तुमच्या लक्षात कधी येते तेव्हा तुम्ही विवरणपत्र भरायला जाता तेव्हा तुमचा कर सल्लागार सांगतो की तुमचा टॅक्स कमी गेला. आणि म्हणून मी तर असं सांगेन की जेव्हा जेव्हा नोकरी बदलता तेव्हा त्या
नवीन ठिकाणच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये किंवा तिकडच्या लिगल डिपार्टमेंटमध्ये या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही द्या आणि त्यांना रिक्वेस्ट करा की माझा योग्य कर तुम्ही कापा. प्रूफचं म्हणशील तर दोन्ही ठिकाणी हे प्रूफ तुम्हाला सादर करायला लागतील. कारण तुमचं डिक्लेरेशन एप्रिलला गेलेलं आहे आधीच्या एम्प्लॉयरकडे आणि नवीन एम्प्लॉयर तुमचा उरलेल्या महिन्याकरता कर कापणार आहे. दोघांना हे प्रूफ मी तर म्हणेन 2 कॉपी काढायला लागतील आणि दोघांकडे हे प्रूफ तुम्हाला सबमिट करा. म्हणजे सेफर साईड दोन्हीकडे दिलेल्या बरं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमचा कर कमी किंवा जास्त पद्धतीने कापला जाईल आणि मग तुम्हाला परताव्यासाठी काही काळ थांबायला लागेल. ते होऊ नये म्हणून हे असं करणं सर्वात योग्य. खरं. गुंतवणुकीचा मग अशी आपण बोलत होतो आणि वर्षभरात समजा गुंतवणूक झाली नसेल तर चुकीची गुंतवणूक होऊ नये किंवा पैशाअभावी गुंतवणूक करता आली नाही समजा आपल्याला तर जास्त कापला जाऊ नये म्हणून मग काय काळजी घ्यायची ते सांगा. अश्विन, ह्यात आम्ही ह्याला त्याला टॅक्स प्लॅनिंग म्हणतो की कर नियोजन म्हणतो. ही सुरुवात खरोखर एप्रिल मे पासूनच आपण करायला पाहिजे. आपण घाईघाईने डिक्लेरेशन तर देतो की मी 1.5 लाख इन्व्हेस्ट करीन, मी 2 लाख इन्व्हेस्ट करीन, माझा टॅक्स त्याप्रमाणे कमी कापायला लागला जातो. परंतु ही प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट मी कशी करणार आहे याचं कुठलंच नियोजन आपण करत नाही. आणि म्हणून आम्ही सांगतो की एक सोपा मार्ग आहे, तो कोणी करू शकतो. एप्रिल पासून एक छोटं रिकरिंग डिपॉझिट 7 ते 8 महिन्याचं तुम्ही काढा. त्याच्यावर व्याज किती मिळते हे बघू नका. साधारण डिसेंबरला ते मॅच्युअर येईल असं बघा आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर तिथून तुम्ही करकपात करू शकता. हा एक मार्ग. दुसरा मार्ग ह्याचा विचार दर 3 महिन्यांनी किंवा 2-3 महिन्यांनी आपण विचार करून कर सल्लागाराकडे जाऊन मला कुठली कर बचत योजना माझ्यासाठी किंवा माझ्या एजला आवश्यक आहे ह्याची विचारणा करू शकता. त्या कर सल्लागाराकडनं तुमच्या एज प्रमाणे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे की आपण बरेच वेळा फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल इथे आपण पैसा झाला मोठामध्ये बघतो तर मला काय पद्धतीचं गुंतवणूक आवश्यक आहे याचा विचार खरं तर एप्रिल महिन्यापासूनच आपण करायला पाहिजे. शेवटच्या क्षणी जर आपण हा विचार केला तर कदाचित तू म्हटल्याप्रमाणे चुकीची गुंतवणूक होऊ शकते, जी आवश्यक नाही अशी गुंतवणूक होऊ शकते. कर वाचतो पण माझी गुंतवणूक योग्य नसते. इथे लक्षात घे की कर वाचणं नुसतं आवश्यक नाही तर माझी योग्य गुंतवणूक होऊन त्याचा योग्य परतावा मिळणं असे दुहेरी त्याच्यात फायदे आहेत. अशा दृष्टीने ही कर बचत दिलेली आहे योजना जी सरकारची आहे त्याचा फायदा घेण्याकरता थोडं आपण आधी अलर्ट होणं आवश्यक आहे आणि आपण एप्रिल पासूनच हा विचार करणं आणि मी सांगितलेल्या मार्गांचा अवलंब करणं हे सर्वोत्तम मी असं सांगू शकतो. अगदी जाता जाता ऍडव्हान्स टॅक्स जर आपण विचार करायचा म्हटलं तर त्याच्याबद्दल काय? आगाऊ कर भरणा किंवा ऍडव्हान्स टॅक्स आहे अशासाठी आपण हा विचार करतो की साधारण डिसेंबर महिन्यात त्याची तारीख आहे. सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च 15 तारीख ही आगाऊ कर भरणा करण्याची तारीख आहे. त्याचं कारण असं की ज्यांचा टॅक्स पगारातनं कापला जातो त्याचा काही प्रश्न नाही. परंतु असे अनेक प्रेक्षक असतील की जे स्वतः सेल्फ एम्प्लॉईड असतील, ज्यांचा पगारातनं टॅक्स कापला जात नसेल किंवा ज्यांना इतर काही उत्पन्न असेल भाड्याच्या रूपाने, अशा वेळी त्या उत्पन्नावर जो कर भरायला लागतो तो स्वतःच भरायला लागतो. 10,000च्या वर जर हा कर गेला तर 30% सप्टेंबरला, 30% डिसेंबरला आणि उरलेला मार्चमध्ये 40% अशा पद्धतीने आपल्याला कर भरणा करायला लागतो. त्याला ऍडव्हान्स टॅक्स म्हणतात. हा ऍडव्हान्स टॅक्स भरण्याची जबाबदारी ही त्या करदात्याची स्वतःची असल्यामुळे त्यांनी स्वतःचा कर मी म्हटल्याप्रमाणे कर सल्लागाराकडनं किंवा स्वतः एक कर कॉम्प्युट करून त्याचा 60% इन्स्टॉलमेंट हा डिसेंबर 15ला भरणं आवश्यक आहे. तर मला वाटतं ती जबाबदारी जर त्यांनी पार पाडली तर त्याच्यावर अदरवाईज जे इंटरेस्ट लागतं पेनल इंटरेस्ट त्याच्यापासून ते आपली सुटका करून घेऊ शकतात. त्यामुळे 15 डिसेंबरची ही जी ऍडव्हान्स टॅक्सची इन्स्टॉलमेंटची डेट आहे ती त्यांनी पाळावी. ठीक आहे. म्हणजे ह्याही मुद्द्यावर आपण आज याचा परामर्श केलेला ऍडव्हान्स टॅक्स तसंच इन्व्हेस्टमेंट प्रूफ्स कशा प्रकारे आपण एकत्र करायचे आहेत, कोणकोणते सबमिट करायचे आहेत, गुंतवणूक जर झाली नसेल तर ती काय काळजी घ्यायची. मला वाटतं हे सगळे मुद्दे सर आज आपण लोकांना सांगितलेले आहेत. धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा अपेक्षा करूया की तुमच्याही म्हणजे मेलबॉक्समध्ये असा मेल आलेला असेल तर याच्या आधी कदाचित थोडंसं कन्फ्युजन असेल तुमच्या मनात, मात्र हा एपिसोड बघितल्यानंतर ते पूर्णपणे जाईल आणि या टॅक्स संदर्भात तुम्ही योग्य ती पावलं टाकू शकाल. पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नवीन विषयासह. पाहत राहा ABP.